जिल्हा परिषदेच्या एका महिला खातेप्रमुखाच्या नवऱ्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्यानं या घटनेचं गूढ वाढलंय। जिल्हा परिषदेत यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत, पण त्या सामान्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असल्यानं फारशा गांभीर्याने घेण्यात आल्या नव्हत्या। पण ही घटना थेट खातेप्रमुखाशी संबंधित असल्यानं त्याबद्दल जिल्हा परिषदेत चर्चा सुरू आहे। या खातेप्रमुखाच्या नवऱ्यानं आत्महत्या केली ती 5 एप्रिलला 5ला 10 कमी असताना बेडरूममध्ये साडीच्या सहाय्याने त्याने गळफास घेतला। ही घटना उघडकीस येताच त्याच्या मेहुण्यानं जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याला दाखल केलं। त्यानंतर पोलिसात नोंद झाली ती अवघ्या 2 तासात म्हणजे 6:35 त्यामुळे या घटनेविषयी संशय व्यक्त केला जात आहे। आत्महत्या, त्यानंतर रुग्णालयात दाखल करणं आणि पोलिसाची नोंद होणं सगळं तत्परतेनं घडलंच कसं, या बाबतीत शंका घेतली जात आहे। ज्यानं आत्महत्या केली तो 38 वर्षीय तरुण सोलापूरचा आहे, तर संबंधित महिला अधिकाऱ्याचंही त्याच्यासोबत दुसरं लग्न असल्याचं बोललं जात आहे। बायको क्लास 1 ऑफिसर असताना त्याच्यावर आत्महत्येची वेळ का आली याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहे। त्यानं स्वतःहून आत्महत्या केली की त्याला तसं करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं, या प्रश्नाचं गूढ उकलणं गरजेचं आहे। या घटनेविषयी जिल्हा परिषदेत चर्चा सुरू असली तरी उघडपणे कुणी बोलायला तयार नाही।